नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत CUET एक्झामबद्दल माहिती। आता CUET म्हणजे नेमकं काय आहे तर CUET म्हणजे सेंट्रल युनिव्हर्सिटीज कॉमन एंट्रन्स टेस्ट। म्हणजेच काय की सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत, 45 युनिव्हर्सिटीज आहेत, तर त्यांनी ही टेस्ट एक्सेप्ट केलेली आहे आणि ही टेस्ट देऊन तुम्ही त्या युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता। आता युनिव्हर्सिटीज कोणत्या आहेत याची तुम्हाला जर डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर ही एक्झाम कंडक्ट करणारे ते म्हणजे NTA म्हणजेच नॅशनल टेस्ट एजन्सी। तर त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला पाहायला मिळेल की नेमकं या एक्झामद्वारे आपण कोणत्या कोणत्या युनिव्हर्सिटीजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो। फॉर एक्झाम्पल दिल्ली युनिव्हर्सिटी आहे, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे ज्याला आपण JNU म्हणतो, अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे, राजस्थान सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ राजस्थान आहे, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ गुजरात आहे, इवन महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे। सो बेसिकली अशा काही युनिव्हर्सिटीज आहेत की ज्या ठिकाणी ही एक्झाम एक्सेप्टेड असते किंवा एक्सेप्टेड आहे। सो आता नेमकं ही जी एक्झाम आहे हे कोण देऊ शकतं? सो ही एक्झाम NTA कंडक्ट करते म्हणजेच नॅशनल टेस्ट एजन्सी। जी एजन्सी नीट कंडक्ट करते, JEE कंडक्ट करते, तीच एजन्सी CUET एक्झाम पण कंडक्ट करते। म्हणजे या सगळ्या एक्झाम्स एकाच टेस्ट एजन्सीद्वारे कंडक्ट केल्या जातात। आता ही एक्झाम जे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स आहेत म्हणजे ज्यांचं आता 12th झालेलं आहे किंवा 12th देत आहेत आणि त्यांना आता कुठला तरी बॅचलर्स कोर्स करायचा आहे किंवा एखादा अंडर ग्रॅज्युएट कोर्स करायचा आहे, मग त्याच्यामध्ये BSc असेल, BCom असेल, BA असेल, BEd असेल, BBA असेल, अशा प्रकारचे कोणतेही बॅचलर कोर्सेस जर तुम्हाला करायचे असतील प्लेन सायन्सेसमध्ये वगैरे तर त्यासाठी तुम्ही ही एक्झाम देऊ शकता। इवन काही कॉलेजेसमध्ये ज्या की सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या अंडर नाही आहेत असे काही कॉलेज किंवा बरेचसे महाराष्ट्रामधले कॉलेजेसही आहेत की जे 12च्या मार्क्सवरती पण BScला ॲडमिशन देतात, BComला ॲडमिशन देतात, BAला ॲडमिशन देतात। पण तुम्हाला जर पर्टिक्युलरली सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्येच ॲडमिशन हवं असेल किंवा तुम्हाला दिल्ली युनिव्हर्सिटीमध्येच ॲडमिशन हवं आहे, तुम्हाला राजस्थान युनिव्हर्सिटीमध्येच ॲडमिशन हवं आहे, तुम्हाला JNUमध्येच ॲडमिशन हवं आहे, तर अशा केसमध्ये तुम्हाला प्लेन BSc किंवा कोणताही एखादा विषय घेऊन BSc, BCom करायचं असेल, BBA करायचं आहे, BA करायचं आहे, तर यासाठी अशा अजून बरेचसे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत। मी काही तुम्हाला एक्झाम्पल्स दिले, तर मग त्यासाठी तुम्हाला यांची ही जी CUET एक्झाम आहे तर ती द्यावी लागते किंवा CUET जी आहे तर ती द्यावी लागते। एलिजिबिलिटी हीच आहे की तुमचं 12th झालं असलं पाहिजे किंवा आता तुम्ही 12thमध्ये असला पाहिजेत। सेम एलिजिबिलिटी जे नीटसाठी किंवा JEE आहे की तुम्ही इधर 12thचे स्टुडंट असले पाहिजे किंवा तुमची 12th झालेली असली पाहिजे तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता। नेक्स्ट असं आहे की या एक्झामचा पॅटर्न बदलू शकतो कारण एक्झाम BScवाल्यांसाठी म्हणजे BSc करणाऱ्यांसाठी पण आहे, आर्ट्सवाल्यांसाठी पण आहे, कॉमर्सवाल्यांसाठी पण आहे, लॉ करणाऱ्यांसाठी पण आहे। सो बेसिकली सगळ्याच क्षेत्रामध्ये एक्झाम असल्यामुळे एक्झामचे विषय वेगळे आहेत किंवा तुम्ही सिलेक्ट करणार आहात ते विषय असणार आहेत आणि म्हणून याचा पेपर पॅटर्न प्रत्येकासाठी किंवा प्रत्येक त्या क्षेत्रानुसार वेगळा असू शकतो। सो ही एक्झाम एकदा MCQ बेस असणार आहे, तुम्हाला कुठलंही मोठे मोठे आन्सर्स वगैरे असे काही लिहायचे नाही आहेत। याच्यामध्ये काही जनरल सब्जेक्ट्स आहेत, काही कंपल्सरी सब्जेक्ट्स आहेत, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, जनरल नॉलेज, रिझनिंग असे काही सब्जेक्ट्स आहेत जे कंपल्सरी असतात आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही ज्या विषयामध्ये पुढे तुम्हाला करिअर करायचं आहे किंवा ज्या विषयामधून तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचे काही विषय असतात। आता तुम्ही जर CUETचा फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला तिथे सगळे काही इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल की कोणते विषय आहेत, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण ॲडमिशन घेणार आहोत। म्हणजे इथे कसं आहे आपण बऱ्याचदा असं होतं की एक्झाम झाल्यानंतर आपण डिसाईड करतो मार्क्सच्या आधारे किंवा मेरिटच्या आधारे की आपल्याला या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, पण याचं असं नाही आहे। याचं तुम्हाला फॉर्म भरतानाच पाहावं लागतं की मला ठीक आहे मला JNUमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, मग मी आधी JNU सिलेक्ट करणार किंवा असे तुम्ही बरेचसे ऑप्शन सिलेक्ट करू शकता। हे यासाठी आहे की तुम्हाला आधीच माहिती असलं पाहिजे ना की इन केस आपण जे कॉलेज किंवा जे युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतो आहे त्याच्यामध्ये मला जी हवी आहे ती डिग्रीच नसेल तर ठीक आहे, असं पण होऊ शकतं ना। सो तुम्हाला आधी ती डिग्री त्या कॉलेजमध्ये आहे की नाही हे पाहायचं आहे, त्याच्यानुसार तुम्हाला ते कॉलेज सिलेक्ट करायचं आहे आणि मग तुम्ही CUETचा फॉर्म कंप्लीट करू शकता। ठीक आहे, एक्झामचा पॅटर्न किंवा क्वेश्चन नंबर्स किती असतील, मार्किंग स्कीम कसं असेल हे प्रत्येक विषयानुसार किंवा तुम्ही जे टॉपिक्स किंवा विषय सिलेक्ट केले असतील त्याच्यानुसार बदलणार आहे। रजिस्ट्रेशनचं लास्ट डेट काय आहे तर 26 मार्च 2024 ही त्याची लास्ट डेट आहे। रात्री 11:50 वगैरे तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि एक्झाम साधारणतः 15 ते 31 मेपर्यंत होते, म्हणजे यांच्या दरम्यान होते, कारण एक्झाममध्ये अगेन तेच खूप विषय आहेत, खूप जास्त डायव्हर्सिटी असल्यामुळे एवढ्या दिवसांचा वेळ त्या एक्झामला लागतो।
दुसरी गोष्ट आहे की प्रिपरेशन आपण कसं केलं पाहिजे. तर ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की एक्झाममध्ये इंग्लिश, मॅथमॅटिक्स, जनरल नॉलेज ज्याला आपण GK म्हणतो, रिझनिंग म्हणतो, असे काही टॉपिक्स किंवा असे काही विषय कंपल्सरी असतात. ठीक आहे. पण याच्या व्यतिरिक्तही बरेच विषय जे तुम्ही स्वतः घेणार आहात असे विषयसुद्धा त्याच्यामध्ये येतात. तुम्ही जे विषय सिलेक्ट करणार आहात, तुम्ही झुलॉजी घ्याल, तुम्ही बॉटनी घ्याल, तुम्ही अकाउंटिंगचा एखादा विषय घ्याल किंवा तुम्ही आर्ट्सच्या बॅकग्राऊंडशी रिलेटेड कोणतेही विषय घ्याल, तर तुम्ही जे कुठले विषय घ्याल ते याच्यामध्ये येणार. ठीक आहे. सो तुमचे ते विषय जे आहेत किंवा जे मॅथ्स असा इंग्लिश वगैरे आहे हे सगळं मोस्टली NCERTमध्येच थोडंफार तुम्ही त्याचा पण आधार घेऊ शकता. पण तुम्हाला जर एखादं स्पेसिफिक बुक हवं आहे की नाही या पर्टिक्युलर बुकमधूनच आपण अभ्यास करू शकतो किंवा एक असा बेस पाहिजे ना काहीतरी की याच्या आधारे आपल्याला कळेल की अभ्यास कसा करायचा आहे, तर त्यासाठी ओसवाल पब्लिकेशनचं एक बुक आपल्याकडे आहे. आता मी पर्टिक्युलरली या ठिकाणी बायोलॉजी ओपन केलेलं आहे. हां, सगळ्यांना हे माहिती असेल की ही CBT टेस्ट असते, म्हणजे तुम्हाला सर्कल वगैरे नीटसारखे करायचे नाही आहेत. ही एक्झाम JEE सारखी असते, म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते. हां, पण तुम्हाला जायचं आहे सेंटरवरती आणि मग ही टेस्ट द्यायची असते. ठीक आहे. सो तुम्ही घरी बसून नाही देऊ शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारे सर्कल वगैरे पेपर पेनची एक्झाम नाही आहे ही. सो तुम्हाला डिरेक्टली कम्प्युटरवरतीच सगळे जे आपले ऑप्शन्स आहेत ते असतात आणि तुम्हाला तिथेच मार्किंग करायचं असतं. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर याच्या आधी CUT एक्झाम झालेली आहे. सो त्याच्या अकॉर्डिंगली जे PYQs आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील या पुस्तकामध्ये. आणि ही जी डमी किंवा एक आपण म्हणूया की एक सॅम्पल PDF आहे ती मी तुम्हाला शेअर करेन. सो तुम्हाला एक आयडिया मिळेल की एक्झाममध्ये कसे प्रश्न येतात. तुम्ही जर सिलेबस पाहिला तर सगळा सिलेबस NCERTमधलाच आहे. जर तुम्ही बायोलॉजी सिलेक्ट केलं तर इवन केमिस्ट्री सिलेक्ट करा, फिजिक्स करा किंवा इतर कुठलेही विषय, अकाउंटिंग असेल, जे काही असेल ते. सो हे सगळ्याच ह्याच्यामध्ये आहे. बट पर्टिक्युलरली माझं सायन्स बॅकग्राऊंड असल्यामुळे मी तुम्हाला पहिल्यांदा बायोलॉजी ओपन करून दाखवलं. बट तुमचे जे काही विषय असतील सगळ्या विषयांसाठी, अकाउंटिंग असेल, आर्ट्स असेल, इतर जे कुठले तुम्ही विषय घ्याल त्या सगळ्याचे बुक्स अवेलेबल आहेत ओसवालकडे. सो बेसिकली तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा 2023चा पेपर त्यांनी सॉल्व करून दिला आहे. पण याच्या व्यतिरिक्त प्रत्येक चॅप्टरमधून CUTला काय क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात असं पण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील. म्हणजे नोट्स आहेत, त्यासोबतच बरेचसे MCQs वगैरे आहेत जे तुम्ही सॉल्व करू शकता, आन्सर्स वगैरे व्हेरीफाय करू शकता. ठीक आहे. म्हणजे छान असे नोट्स वगैरे पण आहेत. सो तुम्हाला एवढं कळलेलं आहे की NCERTमधून करायचं आहे, पण नेमकं काय करायचं हे तुम्हाला अशा काही बुक्समधून कळू शकतं. सो या बुक्सच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळतील. आणि अशा बुक्स सगळ्या विषयांसाठी आहेत. सो तुम्ही ज्या कुठल्या विषयामध्ये तुम्हाला पुढे करिअर करायचं आहे त्या विषयाशी रिगार्डिंग फॉर्म तुम्ही भरू शकता. तुम्हाला जर याच्यामध्ये अजून जास्त इन्फॉर्मेशन हवी आहे की नेमके कोणते विषय असतात किंवा इन केस आपण एखादा विषयाचा ग्रुप घेतला तर मग त्याच्यामध्ये किती प्रश्न येऊ शकतात किंवा किती वेळ आपल्याला एक्झामसाठी मिळतो किंवा याच्यामध्ये अजून इतर कुठले विषय असतील जे बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री सोडून इतर कुठले विषय जर आपण घेतले तर त्याचा अभ्यास कसा करायचा हे तुम्हाला जर डिटेलमध्ये हवा असेल तर प्लीज मला सांगा. कारण मला आधी चेक करायचं आहे की तो ऑडियन्स आपल्याकडे आहे का CUTचा. तर ऑब्व्हियसली व्हिडिओ पोस्ट करून उपयोग आहे. सो तुम्ही CUT देणार आहात का आणि तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का हे जरा मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा फक्त व्हिडिओ तुम्हाला एक बेसिक आयडिया देण्यासाठी होता की अशी एक एक्झाम असते आणि तुम्ही या डिग्रीजसाठी वगैरे ही एक्झाम देऊ शकता. बट याच्याशी रिगार्डिंग तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर नक्की मला सांगा. मी खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो मी त्याच्यावरती आधारित व्हिडिओ अपलोड करेन. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. बाय बाय.